आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हुंदेवाडी या गावात। कोल्हापूर म्हटलं की तांबडा आणि पांढरा रस्सा आठवतोच, पण त्यासोबत आठवतो तो इथला शेतकरी। आणि म्हणूनच बळीराजाच्या या गावात आपण एक संपूर्ण दिवस मुक्काम करणार आहोत। गाव तसं लहान पण कीर्तीने महान। आपलं स्वागत आहे हुंदेवाडी या गावात। उगवणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच गावाची पहाटेची कामं सुरू झाली आहेत। गावकरी आपल्या दैनंदिन कामात आता हळूहळू व्यस्त होईल। आपणही गावातील शेतकऱ्याचा पूर्ण दिवस कसा जातो हे जाणून घेणार आहोत। काल सुरुवात केलेली आहे। अच्छा, आणि आता हा तुम्ही ट्रॅक्टर भरून हा आता ऊस साखर कारखान्याला जाणार। मग आता कुठल्या साखर कारखान्याला जातो हा? हेमरस। म्हणजे इथून किती किलोमीटर अंतर? 20-22 किलोमीटर। अच्छा, मग हा ट्रॅक्टर बरोबर तुम्हाला स्वतःला जायला लागतं? ट्रॅक्टर मालक जातो। अच्छा, मग या ऊसाचं वजन वगैरे तिकडेच केलं जातं का? अच्छा, मग ते वजन करताना वगैरे शेतकरी असतो समोर की कसं काय? साखर कारखान्यावर मालक। अच्छा, हा हा हा। मग आता हे तोडणं ऊस पूर्ण आणि ट्रॅक्टर लोड करणं ह्याला साधारण किती दिवस जातात? म्हणजे किती वेळ लागतो? एक दिवस तोडणं, एक दिवस भरणे। एक दिवस तोडणं आणि एक दिवस भरणं। हा हा। म्हणजे आता हे तुम्ही एवढे जण दिसताय ना, हे सगळे आता तुम्ही एकमेकाला अशी मदत करायला म्हणून आलाय की कसं मजुरीवर कसं काय असतं? नाही, आम्ही स्वतःचे ऊस काढायला। अच्छा, हे काय मजुरीवर असं काय नाही, पण हा एकाच गावातले आहात तर मग चला आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही आमच्याकडे या, असं एक सामंजस्याने हे काम चालतं। हा, आता म्हणजे मला तेवढं डिटेल माहित नाही, पण हमी भाव हे मी सतत ऐकत असतो ऊसासाठी। तर आज सॅटिस्फाईड तुम्ही जो भाव मिळतो ऊसासाठी? रिकव्हरी प्रमाणे वाटलं तर नाहीच सॅटिस्फाईड। होय ना, म्हणजे संपूर्ण ऊस लावण्यापासून उतारा लावण्यापासूनचा खर्च आणि बाकीचा म्हटलं तर परवडत नाही अजून। अच्छा, आपल्या भागात तरी उतारा जास्त असल्यामुळे अजून रेट पाहिजे, अजून पाहिजे। अच्छा अच्छा, मग तुम्ही तुमच्या मागण्या किंवा तुमच्या समस्या मांडत असालच वेळोवेळी? शेतकरी संघटना आहेत। हा हा, तिकडे तुम्ही मांडता। होय, एवढी मेहनत तुम्ही करताय शेतकरी म्हणून, त्यासाठी खरंच तुम्हाला सॅल्यूट। आता जवळजवळ 1 वाजलाय आणि 1च्या कडक उन्हामध्ये हा कापलेला ऊस, तोडलेला ऊस आता ट्रॅक्टरमध्ये लोड करण्याचं काम चालू आहे। आता शेतकरी दादा आपल्यावर जो बोलला त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण त्या हास्यामागे बऱ्याचशा गोष्टी लपलेल्या आहेत असं मला वाटतं। हमीभावाबद्दल बोलल्यानंतर तो एक छोटासा त्याने स्माईल दिलं, त्याच्यात आपण ओळखून जा की त्याला काय म्हणायचं आहे। खरं तर त्याला खूप बोलायचं होतं, पण काम जे समोर आहे त्यामुळे तो जास्त वेळ दिला नाही, आणि मलाही ते योग्य नाही वाटलं त्याच्या जास्त वेळ घ्यावा, कारण तो सकाळपासून ह्या कामामध्ये झुंपल्या। जवळजवळ 14-15 लोकांची टीम इथे सतत काम करते। हे काम किती हार्ड आहे हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता, की हे शेतकऱ्याचं मी पूर्ण रुटीन तुम्हाला दाखवतोय। आपण आता इथून जाणार आहोत ते भात शेतीच्या मळ्यामध्ये जाणार आहोत, की जिथे आता मळणीचं काम चालू आहे, तिथल्या शेतकऱ्यांशी आपण बोलणार आहोत। मित्रांनो, आपण आता ऊसाच्या शेतीतून भात शेतीच्या मळ्यात निघालो आहे, जिथे मळणीचं काम चालू आहे। आणि आपल्याला पारंपरिक मळणी म्हणजे जी बैलांद्वारे केली जाते ती पाहायला मिळणार आहे, कारण आता ट्रॅक्टरसारखी आधुनिक अवजारं आल्यामुळे बैलांकडनं मळणी करून घेण्याची पद्धत फारच कमी होत चालली आहे।
तर ह्या सगळ्यातबद्दलच आपण तिथल्या शेतकऱ्यांशी बोलता येईल का ते पाहू. आपल्याला ही पारंपरिक मळणी बघण्याची संधी आहे, ती पण आपण आता पाहणार आहोत. पूर वगैरे आला होता इथे, मग त्यामुळे किंवा पाऊस पण आता बराचसा लांबला, मग त्यामुळे भात शेतीवर काय परिणाम झाला की म्हणजे काय कमी झालं की काय? कमी म्हणजे ते पाण्यात बुडून भात हे झाली हा. घुसली हां आणि हे असं पडून हे सगळं नुकसानच झालं पाण्यात. हां हां. पण दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी भात कमी आहे म्हणायला हरकत नाही. कमी होय. काही भात गावाले आहेत, हां काही आता हे नवीन बारीक भात आहे, ह्या हा. भाताला बाधा आहे, हां दुसऱ्या भाताला बाधा नाही. असं झालंय. हां पण इथे पूर्णपणे पाण्याखाली होतंय. हे पाणी वरपर्यंत. आता हे भात कापणी येऊन किती दिवस झाले? तरी 15 दिवस झाले भात कापून. हो. आणि त्यानंतर मग आता वाळवून हे होळी गुप्ती घालणं रचलंय हां आणि ट्रॅक्टर याला जागा नसल्यामुळे ते बैलाने बैलांनी मळणी. मळणे. पण आता हे पारंपरिक पद्धत फार कमी दिसते, जास्त करून सगळे ट्रॅक्टरनेच जिथे वाट आहे तिथे सगळे त्यामुळे वेळही वाचतो. अर्धा तास हलवायला हा. नंतर पिंजार 2ला म्हणजे मळणी रिकामी हे रगडे. अच्छा अच्छा. आता तुम्हाला ही संपूर्ण मळणी होईपर्यंत किती वेळ लागेल? म्हणजे सगळं त्या हे 2 वाजणार 2 वाजणार 3 वाजणार. 2 म्हणजे तरी पण तुम्ही सकाळी साधारण 11ला सुरू केलं. हो मग आता जेवण वगैरे इकडेच असतं का? हो जेवण इथे. अच्छा. म्हणजे मळणी असली की शेतकरी नुसता कामात नसतो, तर घरातली महिला पण कामात असते. मग ती पण आता घरी तुमचं जेवण सगळं इथेच. अच्छा 4 वाजता चहा अच्छा. आणि आता दुपारी 2ला जेवण. मग जेवण कसं शाकाहारी असतं की कसं काय? शाकाहारी मांसाहारी दोन्ही पण असतं. हो. मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय की रात्रीच्या पण लाईट लावून वगैरे मळण्या केल्या जातात, तसं इथे होतं का? आमच्या मळण्या हा. पहिलं रात्रीच राही, हा. आता नाही. आता ट्रॅक्टरचं आपलं मुलं असली ना 10-12 हा. तर संध्याकाळी 7ला यायचं, 10-11 वाजेपर्यंत काढून निघाले. अच्छा. तेव्हा बैलाने 4 वाजे रातभर ते वळला असं गोड टाकायचं आणि थंडी. अच्छा. मग आता ही तुमची स्वतःची शेती आहे की तुम्ही मदतीला म्हणून मजुरी? आम्ही मस्तीला म्हणून. हा मदतीला म्हणून. पण तुमची पण शेती आहे का? आमची आहेत की आता सगळ्यांची आमची शेती आहे. अच्छा. मग तुम्ही एकामेकाकडे जाता मदतीला? हो. अच्छा. एकामेकाकडे. हा हा. मग तुम्ही आता किती वाजता निघाला घरून? आम्ही घरात राहतो 11ला. 11:30 म्हणजे घरातली सगळी कामं वगैरे आटपून सगळं घरातलं आपलं व्यवस्थित करून हा. तिकडे दिवसभर आता संध्याकाळी 6ला जायचं. 6 जणी आहात होय. मदतीला आलेल्या. होय होय. हा. चांगलं आहे. होय. म्हणजे आता किती वाजता जेवण होईल? आता 2-2:30ला. 2-2:30 वाजता जेवण. मग जेवण झाल्यानंतर थोडं विश्रांती घेत असाल? नाही झालं की 5 मिनिटं करायचं नाही आणि कामाला लागायचं. अच्छा. मग तुम्ही विश्रांती कधी? विश्रांती झोपल्यानंतर. विश्रांती झोपल्यानंतर. विश्रांती म्हणजे जास्त नाही येत. नाही टीव्हीचे कार्यक्रम सुद्धा आम्हाला बघून अच्छा. मिळाले त्या कामापुढे. सुट्टी यात्रा सिरियल बघितलं तर हे काम राहतंय. अच्छा. पण तुमचं रुटीन ठरलेलंच नाहीये तुमच्याकडे? नाही, हा. हे चालूच आमचं. आणि कधी तुम्हाला कुठलं काम येईल ते चालतं. आणि मग नाही, पण तरी पण तुमच्या चेहऱ्यावर कुठेही असा त्रास किंवा असं कंटाळवणं असं काय पण वाटत नाही. तुम्ही आता या भर उन्हात बसला इथे, पण सगळ्यांचे चेहरे अगदी आनंदी आहेत. थँक्यू. खूप मजा आली तुमच्याशी बोलून. बघा मंडळी, हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी किती कठीण प्रसंगातून शेती करतो. आता आपण मगाशी त्या शेतकरी दादांबरोबर बोललो, त्यांनी पूरग्रस्त परिस्थितीची पण आपल्याला थोडीशी माहिती दिली. भाताचं होणारं नुकसान, त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न, याचं गणित घातलं तर किती प्रॉफिट होईल आणि किती लॉस होईल हे तोही बिचारा सांगू शकत नाही. ही त्याची अवजारं, हे त्याचे बैल ज्याच्यावर तो जीवापाड प्रेम करतो, आपल्या जीवापेक्षा त्याची काळजी घेतो, असा हा शेतकरी ह्या रखरखत्या उन्हामध्ये हा शेतकरी आणि त्या बायका काम करतायत, मळणीची कामं करतायत आणि चेहऱ्यावर कुठलाही त्रागा, कुठलाही त्रास
त्यांच्या चेहऱ्यावर नाही आहे. अगदी आनंदाने ही शेतीची कामं चालू आहेत. तर असं हे हुंदळेवाडी गाव. हे गाव दिवसभर आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असतं. शेतीच्या येत असलेल्या नवनवीन समस्यांना तोंड देत, मार्ग काढत आपलं मातीशी असलेलं नातं अजूनही घट्ट करत राहतं. या गावची ओळख फक्त इथे केली जाणारी शेती एवढीच नाही, तर गावची तरुण पिढीही या छोट्याशा गावातून पुढे जाऊन नवनवीन क्षितिजांना गवसणी घालते. फक्त मुलंच नव्हेत, तर गावच्या मुलीही आपलं आणि आपल्या या गावाचं नाव मोठं करतायत. प्रत्येक क्षेत्रात या गावच्या तरुण पिढीने आपला ठसा उमटवला आहे. मग ती पोलीस भरती असो वा कबड्डीतील प्रावीण्य असो, हे गाव प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवून स्वतःला सिद्ध करत आलंय. एकीकडे आपलं भविष्य घडवण्यासाठी निघालेली तरुण पिढी विविध शहरांमध्ये मेहनत घेते आणि इकडे गावात दिवस सरणीला आला तरी शेतीची कामं सुरूच आहेत. दिवसभराची शेतीची कामं आवरली आहेत, मेहनतही खूप झाली आहे. पण हा बळीराजा त्याच्या विठ्ठलाची भक्ती करणं मात्र विसरत नाही. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असं पांडुरंगाकडे मागणं मागत दिवसभराची मेहनतीची कामं आटपून थकून भागून या रात्रीच्या कुशीत हे हुंदळेवाडी गाव शांत झोपी गेलंय. वर्तमानात जगणारं गाव हुंदळेवाडी.